सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजीव गांधी भवन इथं पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत ही घोषणा करण्यात आली. दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी स्थायी समिती सभागृह राजीव गांधी भवन इथं स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. सभापती पदासाठी 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र माघारीच्या मुदतीत उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानं मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसंच स्थायी समिती सदस्य आणि नगर सचिव मदन हरिश्चंद्र उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नव्यानं निवड झालेल्या सभापतींचं अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सभापती मच्छिंद्र सानप यांनी पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख निर्णय प्रक्रियेचा संकल्प व्यक्त केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कुंभमेळा हा प्रभाग 3 मध्येच आहे आणि माझं बालपण त्या क्षेत्रात गेलेलं आहे. पंचवटी आणि नाशिक शहर आणि पंचवटी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि मी हा 4था कुंभमेळा मी पाहतोय. माझे वडील माजी आमदार, माझे गुरुवर्य बाळासाहेबजी सानप 2014-15ला ते आमदार होते. त्यांनी असेल आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, यांनी मागच्या वेळेस एक चांगले यशस्वीरित्या कुंभमेळा पार पाडला. तीच भूमिका यावेळेस असते आणि आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना सोबत घेऊन चांगलं काम या शहरात करू एवढं सांगतो. आज सभापती म्हणून ते विराजमान झालेले आहे. आता ही विकासाची जोरदार आंदोलन सुरू झालेली आहे. वेळोवेळी आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या सुद्धा सूचना घेऊन आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलत जावे. खरं तर बंद दाराआड पीठासीन अधिकारी होतेच, त्यामुळे निवडणूक नियमाप्रमाणे सर्व झालं. ही शोकांतिका आहे की आपला डेमोक्रेसीमधला आपला लोकशाहीतला 4था स्तंभ आज काही कारणास्तव तिथे काही मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे तुम्ही सर्वजण तिथे नव्हतात. पण तरीसुद्धा निवडणूक प्रक्रिया जशी व्हायची आहे तशी झाली आणि त्यामध्ये आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले, कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला होता तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता, त्यांची समजूत कशी काढण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपकडे जास्त होतीच आधीपासून आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्र भाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं. स्थायी समिती सभापतीची जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती नुकतीच पार पडलेली आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपण जर बघितलं असेल तर
या महाराष्ट्रावरती काही दिवसापूर्वी फार मोठं दुःखाचं सावट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी दुर्दैवी दुःखद घटना झाली, त्या घटनेच्यामुळे ज्या काही त्याच्यानंतर उपमहापौर आणि महापौरांची सुद्धा निवड झाली आणि युतीमध्ये महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गौरीताई आडके आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या मी स्वतः या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया पार पडली. परंतु महाराष्ट्रावरती एवढं मोठं सावट, दुःखाचं सावट असल्यामुळे कुठलाही या ठिकाणी जल्लोष किंवा आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या या उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला नाही. आणि ही घटना एवढी मोठी आहे त्यापुढे या सगळ्या, परंतु हे असताना निवडणूक प्रक्रिया ही पार होणं गरजेचं होतं. आणि म्हणून आज एकमताने आणि बिनविरोधपणे या ठिकाणी मच्छिंद्रजी सानप हे महानगरपालिकेचे सभापती म्हणून आज या ठिकाणी घोषित झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये माननीय ज्या युतीचं जे काही ध्येय आहे आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती एक संगत मताने सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे ध्येय धरून ठेवून या नाशिक शहराचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. विवेक कडवे, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.